या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। एखाद्या वाहन चालकानं थोडाही नियम चुकला की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात। पोलीस वारंवार नागरिकांना वाहतुकीच्या नियमाचं पालन करण्याचं आवाहन करत असतात। शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात। मात्र नागरिकांकडून नियमाचं पालन करण्याची अपेक्षा असताना मात्र पोलिसांचं कायदा मोडत असतील तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे। ट्रॅफिकच्या नियमाचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे। वाहतुकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते। मात्र काही वेळा वाहतुकीचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात। अशा वेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात। दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत। यामध्ये पोलिसांवर आरोप केले आहेत। एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओ मधील एक व्यक्ती पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतोय। लहान वाहन असतानाही या पोलिसांना अवजड वाहन सांगून दंड आकारण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या वाहनाचा चालक पोलिसांना दंड आकारण्याचं उघड आव्हान देतोय। म्हणतोय, हिम्मत असेल तर पावती फाडा, मी तुम्हाला कोर्टात खेचणार। चला जाणून घेऊयात नक्की प्रकरण काय आहे। या व्हिडिओ मधील वाद अवजड वाहनांसंदर्भात आकारल्या जाणाऱ्या या दंडावरूनच होत असल्याचं पाहायला मिळतोय। पण हा व्हिडिओ पाहून बहुसंख्य नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत। अशा पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहेत। या व्हिडिओ मधील व्यक्ती ट्रॅफिक पोलिसांसोबत भांडताना दिसत आहे। या व्यक्तीनं केलेल्या आरोपानुसार पोलिसांनी त्याच्या गाडीला अवजड वाहन सांगून दंड आकारण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे तो व्यक्ती पोलिसांना थेट दंड आकारण्याचं आव्हान देत, हिम्मत असेल तर पावती फाडा, मी तुम्हाला सोडणार नाही, कोर्टात खेचेन असा धमकी वजा इशारा त्याने दिला। दरम्यान पोलीस त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। मारा फाईन, मारा फाईन, तुम्हाला दाखवतोय कधी छेडताय मला। मशीन हातात घे, बघितलं मारा मग फाईन, मी म्हणतो ना मारा फाईन, मारा फाईन, मारा ना मग फाईन, मारा फाईन, अहो मारा ना। माझ्या समोर ऍक्टिंग नका करू तुम्ही, इतकं बोलतो तर किती उशीर झालं, काय बोला इकडे हे बघ, ऐकून हे तुझं मशीन हातात घे, बघितलं बघ, मारा मग फाईन, मी म्हणतो ना मारा फाईन, मारा फाईन। का कधी तुम्ही काय थांबाय टाइम वेस्ट करायला, मी दुसरं काही काम नाही मला। आपल्याला चेक करायचं होतं ना, ते चेक करायचं, मारा फाईन, फाईन मारा। मी काय बोलतोय, कधीपासून ऐकतोय मी, करा कॉल, कोणाला करायचं ते करा। इकडे ये तू, फक्त इथे ये, मी काय म्हणतोय, मारा फाईन, नाही ना हेवी, मारा फाईन, तू मारा फाईन, मला नाही माहिती, मारा फाईन, मारा फाईन। बघा, एका बापाची अवलाद सांगतो मी, आरटीओ ऑफिसला जाऊन नाही कोर्टापर्यंत घसरला नाही, एका बापाची अवलाद नाही मी, पण एवढं पागल आहे मला। मी काय ड्रायव्हर नाही, कंटिन्यू ड्रायव्हर नाही म्हणून आलोय मी। तू माझा ऐकशील तेव्हा तर मदत करेल ना तुला बाळा। काय मदत करताय तुम्ही, तुम्हाला दाखवतोय कधी छेडताय मला, हा मी काय ठेवतो, पागल समजून ठेवलाय तुम्ही मला कधी बसून। मारा फाईन, फाईन येऊन दे ना, एका बापाची अवलाद भेंचं गाडी तिथं फेकून जाईन पहिला आरटीओ ऑफिसला। इकडे तू बोलतच नाही माझ्याशी, मी काय करणार आता मला सांगतो। इकडे मी पागल काय, एवढं प्रेमाने बोलतो कधी बसून, हेवी 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 नाहीत माझ्याकडे पैसे, बोला ऐकून तर घे, इकडे येत तू, एक रुपये नाही खिशात नाहीत, पैसा आम्हाला नको पाहिजे हा, तुझा। मग? आम्ही काय करू, इकडे बोला, बोलतच नाही। मी काय बोलू तुम्हाला, मारा फाईन। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।